नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SCBC म्हणजेच की मराठा आरक्षण संदर्भात एक अपडेट आहे. त्याच्याविषयीचा GR जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. 28 जून 2024 रोजीचा हा GR आहे. बघा याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने द्यावयाचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे की तुमचं जे ॲनेक्शर 1 आणि ॲनेक्शर 2 म्हणजे या GR मध्ये जोडलेलं ॲनेक्शर 1 हे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि ॲनेक्शर 2 म्हणजे की परिशिष्ट ब हे त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल आहे. आधी कसं होत होतं, तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे SCBC स्टुडंटसाठी आणि जे नॉन क्रिमिनल आहे ज्याला आपण NCL म्हणतो ते फक्त एकाच डॉक्युमेंटमध्ये दिलं जात होतं, बरोबर. पण आता हा GR काय सांगतोय 28 जून 2024चा की तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे एक वेगळं डॉक्युमेंट असणार आहे आणि NCL नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे एक वेगळं डॉक्युमेंट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला SCBC स्टुडंट्स जे आहेत मराठा आरक्षण जे घेऊ इच्छितात त्यांना कास्ट सर्टिफिकेट वेगळं काढायचे आहे आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे वेगळं काढायचं आहे. तर ते कसं आहे मी तुम्हाला दाखवतो. बघा खाली हे जे परिशिष्ट अ आहे, परिशिष्ट म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ॲनेक्शर म्हणतात, ह्याच्यासोबत त्यांनी जोडलेलं आहे म्हणून ते परिशिष्ट अ. तर हे ॲनेक्शर का आहे, हे कास्ट सर्टिफिकेट आहे SCBC स्टुडंटसाठी. तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते भेटेल आणि तुमचं जे नॉन क्रिमिनल आहे की ह्या डॉक्युमेंटमधले ॲनेक्शर 2 म्हणजेच की ॲनेक्शर परिशिष्ट बी ह्याच्यामध्ये काय आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ठीक आहे, तर या दोन गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या काढायच्या आहेत, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्हाला आरक्षणाची गरज हवी असेल तर तुम्हाला 3 डॉक्युमेंट्स बघा या ठिकाणी मस्ट आहेत. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यानंतर जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं त्यालाच की आपण NCL असं म्हणतो, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ते एक लागणार आणि तुमची जी कास्ट व्हॅलिडिटी आहे ती देखील लागणार आहे. ठीक आहे, हे काही इम्पॉर्टंट गोष्टी. नॉन क्रिमिनल काढताना तुम्हाला 3 वर्षाचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो लागत असतो, तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी काढायला भरपूर वेळ लागू शकतो, कदाचित 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण जर तुम्ही CETचा ॲप्लिकेशन फॉर्म, CETचा रिझल्ट त्या ठिकाणी जोडला आणि ज्या जिल्ह्यातील कास्ट व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही अप्लाय करत आहात तिथं त्यांना विनंती केली आणि पुरावे जोडले की आम्हाला लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स हवे, तर तुम्हाला ते अगदी फास्टमध्ये प्रायोरिटीवरती देऊ देखील शकतात. ठीक आहे, तर आता सध्या तरी हा अपडेट आहे SCBC स्टुडंटसाठी की तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिनल आहे हे वेगवेगळे डॉक्युमेंट्स काढायचे आहेत. एकाच ह्याच्यामध्ये हे दोन्ही त्या ठिकाणी नाही चालणार. म्हणजेच की आधी कसं दिलं जात होतं, इथे कास्ट सर्टिफिकेट आणि खाली असायचं NCL, तर हे असं चालणार नाहीये. तुम्हाला हे डॉक्युमेंट दोन वेगवेगळे काढायचे आहेत. आणखीन एक गोष्ट अशी की जे SCBC स्टुडंट्स आरक्षण घेऊ इच्छितात त्यांना EWS घेता येणार नाही. ठीक आहे, कारण की EWS हे ओपन स्टुडंटसाठी आहे आणि या वर्षी जे स्टुडंट्स आहेत मराठा समाजाचे त्यांना SCBC आरक्षण या ठिकाणी 10% या वर्षीपासून दिलं जात आहे. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा देखील असेल की आम्ही फार पूर्वी जेव्हा 4-5 वर्षापूर्वी जे SCBC आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यावेळेसचे डॉक्युमेंट्स काढलेले आहेत, तर ते चालू शकतात का. तर याच्याबाबत थोडी साशंकता आहे की ते चालेल का नाही, कारण की त्यावेळेसचे जे आरक्षण होतं ते वेगळं होतं SCBCचं, पण यावेळेचं वेगळं आहे. ठीक आहे, तर या रिलेटेड काही आणखी अपडेट आला तर मी तुम्हाला तो नक्की सांगेन. तर आज सध्या तरी हा अपडेट आहे की कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते वेगवेगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला काढावे लागणार, ते एका ह्याच्यामध्ये चालणार नाही. पण मी तुम्हाला हे देखील सांगतो की जास्त पण घाबरू जाण्याची वगैरे गरज नाही. तुम्ही जर विनंती केलीत ह्या जिथं जिथं हे डॉक्युमेंट्स भेटतात की आम्हाला आमचा रिझल्ट लागलेला आहे CETचा आणि रिझल्ट जोडा, तुम्ही त्यांना विनंती करा, ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे असं सांगा, त्या बाबतचे पुरावे जोडा, तुम्हाला ते लवकरात लवकर देखील काढून डॉक्युमेंट्स देऊ शकतात. एक फॅक्ट सांगतो, जर तुम्ही व्यवस्थित फॉलोअप जर घेतला या डॉक्युमेंट्स देणाऱ्या अथॉरिटीजकडून तर तुम्हाला नक्कीच ते वेळेत डॉक्युमेंट्स काढून देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली एक स्प्रेडशीट आहे, गुगल स्प्रेडशीट, की ज्याच्यामध्ये आम्ही इंजिनिअरिंगच्या सर्व कॉलेजेसचा सर्व ब्रांच वाईज आणि सर्व सीट टाईप वाईज कट ऑफ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. या शीट थ्रू तुम्ही काय करू शकता, तुम्ही कोणत्याही कॉलेजचा पर्सेंटाईल बघू शकता किंवा समजा तुम्हाला तुमचे जे पर्सेंटाईल आहे त्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कोणते कॉलेजेस भेटण्याची शक्यता आहे हे
देखील बघू शकता, कारण की ह्याच्यामध्ये आम्ही फिल्टर्सचा एक ऑप्शन दिलेला आहे, क्रिएट फिल्टर व्ह्यू. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फिल्टर लावून बघू शकता की तुम्हाला कोणत्या रेंजमधले एक्झॅक्ट कॉलेजेस भेटत आहेत. याच्यामध्ये सर्व कॉलेजेसचा ऑलमोस्ट कटअप आहे. ह्या ज्या रोज आहेत त्या 24,000 रोज आहेत त्या शीटमध्ये, त्यामुळे तुम्हाला सगळा डेटा या ठिकाणी अगदी अचूकपणे भेटणार आहे. याची जी लिंक आहे स्प्रेडशीट मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ह्या स्प्रेडशीटचा ॲक्सेस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे, अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये भेटेल.